गाव राशीन. तर आज आपण राशीन मध्ये आलेलो आहे. ही कालवड कधी वेलेली? ही गाय एक महिना. ही कालवड आहे, तिला दूध कसं पाहतो? जमिनीमध्ये. कधी दुसऱ्या कशाने ट्राय केलेलं आहे? नाही. आता तेच आज आपल्याला सांगायचं आहे शेतकरी बांधवांना, दूध उत्पादकांना, की बरेचसे शेतकरी तुमच्यातले किती लोक असे भांड्यात दूध पाजतात जमिनीत? किती लोक बॉटल दूध पाजतात? सगळ्यात महत्वाचं त्याचं कारण सांगतो, बॉटलनीच दूध पाजलं पाहिजे. जमिनीत दूध का पाजायचं नाही त्याचं कारण सांगतो. निसर्गाने एक ही प्रक्रिया बनवलेली, हे जर गाईला जर पिलं तर वरती तोंड करून पिणार. आता हे दूध उत्पादक काय करू राहिले? गाईचे दूध काढतायत, जमिनीत पाजू राहिले. विषय असा आहे, त्याचं वैज्ञानिक कारण सांगतो, ते बॉटलनी दूध पाजलं पाहिजे किंवा डायरेक्ट काशेला पाजलं पाहिजे. याला बघुल्यात का नाही पाजायचं? या वासराला या ठिकाणी एक वर्ष पाहिजे गुरु असतो, एक वॉल असतो. वॉल जर गमिल्यात जर दूध पिलं, याच्या पोटात 4 कप्पे असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वासरू लहान असताना जो पोटाचा कप्पा असतो ज्याच्यात दूध पसतं, तो ह्या गाईच्या आत्ताचं जे पोट आहे त्या पोटाचा मोठा जो भाग आहे त्याच्यापेक्षा जो पसण्याचा भाग आहे तो दूध पचायचा तो मोठा असतो, म्हणजे जेठर थोडक्यात. तर ह्या जेठरात ते दूध गेलं पाहिजे. खाली जर वाकून पेलं तर पाण्याच्या कप्प्यात जाणार, जेठरात ते दूध जात नाही. मग कोणत्याच्यात पचन चांगलं होईल? जर ते काशेला पेलं किंवा बॉटलनी जर दूध पाजलं आपण त्याला, तर हा वॉल ओपन होतो आणि ते दूध जेठरात जातं जिथं दूध पसतं. जर तुम्ही खाली भांड्यात याच्यात जर दूध पाजलं तर ते कुठं जाणार? पाण्याच्या कप्प्यात. तो वॉलच ओपन होत नाही, ते कुठं जातं? डायरेक्ट ज्या ठिकाणी पोटात पाणी असतं त्या ठिकाणी जाणार. मग तुमचं दूध पचन का तिथं काय याचं? आणि आता तुम्ही बघा, 1 महिना झाला याचं वजन वाढलेलं वाटतंय तुम्हाला? गमिल्यात दूध पाजल्यामुळे वजन वाढणार नाही. त्याचबरोबर गमिल्यात दूध पाजल्यामुळे काय होणार? याच्या पोटात जंतू होणार, पोट ढेबरं होणार. हे वैज्ञानिक त्याचं कारण आहे मेन. बॉटलनी दूध का पाजायचं? हा वॉल ओपन होतो किंवा सरळ सडाला दूध पाजलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, वासरू संगोपन, कालवड संगोपनामध्ये दुसरी गोष्ट काय? तुम्ही लसीकरण केलं की आतापर्यंत? नाही. वासराच्या जन्मानंतर पहिले 15व्या दिवशी त्याचं जंतू निर्मूलन केलं पाहिजे. 15व्या दिवसानंतर 30व्या दिवशी जंतू निर्मूलन केलं पाहिजे. 30व्या दिवसानंतर 45व्या दिवशी जंतू निर्मूलन केलं पाहिजे. त्याच्यानंतर 45 दिवसानंतर 60व्या दिवशी जंतू निर्मूलन केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर 90व्या दिवशी, म्हणजे दर 15 दिवसाच्या गॅपने जंतू निर्मूलन केलं पाहिजे वासराचं. त्याच्यानंतर उभे आयुष्यभर दर 3 महिन्याला जंतू निर्मूलन वासराचं केलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही मॅनेजमेंट ठेवलं. आता हे वासरू, दुसरी गोष्ट अजून सांगायची म्हणजे आहार नियोजन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले वासराला पहिला 1 महिना हे कम्प्लीट दुधावर ठेवलं. जर तुमच्याकडे दुधाचं थोडं प्रमाण कमी असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर काय वापरू शकता? थोडीफार गुळीपेंड प्री स्टार्टर म्हणून काही खाद्य भेटतं, स्टार्टर वगैरे, तर ते तुम्ही याला खाऊ घालू शकता दुधामध्ये मिक्स करून. ठीक आहे, ही गोष्ट झाली. दुसऱ्या महिन्यात काय करायचं? वाळलेला चारा, फक्त वाळलेला चारा, हिरवा चारा अजिबात वापरायचा नाही. कारण की गाईचं जे पोट आहे, कधी पोस्टमॉर्टम केलेलं बघितलेली गाईचं पोट फाडलेलं, त्याच्यामध्ये आपलं टॉवेल सारखा आकाराचं हे असतं. तर त्याची जी क्षमता असते, गाईच्या पोटाचे पस्त आहे, त्याच्यातून जे गॅस तयार होतात त्याच्यापासून एनर्जी भेटत असते गाईला. तर वासराला जर तुम्ही पहिल्या 1 महिन्यात दूध आणि दुसऱ्या महिन्यात काय करता? फक्त वाळ्याला चारा खाऊ घालायचं. पूर्ण वाळ्याला म्हणजे कडबा खाऊ घालू शकता, गौंडा खाऊ घालायचं. हिरवा चारा अजिबात खाऊ घालायचं नाही. हिरवा जर खाऊ घातला चांगल्या प्रकारचे मॅट फॉर्मेशन होत नाही त्याच्या पोटामध्ये. जर वाळेला चारा खाऊ घातला चांगल्या प्रकारे मॅट फॉर्मेशन, म्हणजे भविष्यात त्याला जे पचन होणार आहे आणि त्याच्यापासून जे उत्पादन निघणार आहे, तर त्यासाठी हे फार गरजेचं आहे. फक्त वाळेला चारा, हिरवा चारा खाऊ घालायचा नाही. 3ऱ्या महिन्यात काय करायचं? की हिरवा चारा एकदम शेवटला थोडसा चालू करायचा. शक्यतो 2 महिन्यापर्यंत वाळलेला चारा त्याला खाऊ घालायचा. आणि दुसरी गोष्ट अजून एक, गोळी पेंट जी प्री स्टार्टर सांगितली ती तुम्ही 3 महिन्यापर्यंत वापरा. त्याच्यामुळं वासराचं वजन हे 3 महिन्यामध्ये त्या वासराचं वजन जवळपास 100 किलो वजन झालं पाहिजे. तर तुमची कालवड ही 3 महिन्यात 100 किलो झाल्यानंतर तुम्ही 12व्या ते 13व्या महिन्यामध्ये ही कालवड जवळपास 275 किलो ते 300 किलोची होते. आणि त्यावेळेस तुम्ही हिला कालवडीला गाभण करू शकता आणि ही कालवड तुम्हाला जवळपास 24 महिन्यात पहिलं वासरू देणार. असं जर केलं तरच तुम्हाला कालवड संगोपनाचा फायदा आहे. अन्यथा जेवढे दिवस लेट होतील, 18 महिने, 19 महिने, 24व्या महिने गाभण केली